आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा व्हिडिओचा विषय हा सार्वजनिक सुट्टीच्या संदर्भातला आहे। आपल्या जिल्ह्याला कोणत्या दिवशी ही सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये अशा प्रकारच्या सार्वजनिक सुट्टीची घोषणा ही करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचं राजपत्र असाधारण भाग 1 मध्य उपविभाग बुधवार 3 एप्रिल 2024 हे राजपत्र आहे। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून ही अधिसूचना आपल्या समोर आलेली आहे। क्रमांक 4 वर्षू 1024 प्रकृत 33 जपूक 29 परक्राम्य संलेख अधिनियम 1881 च्या कलम 25 मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39/1/68 JUDL 3 दिनांक 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने खालील अनुसूचित दर्शविलेल्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करीत आहे। मतदानाचा वार व दिनांक आणि लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक व नाव या ठिकाणी हे दिलेलं आहे। शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 9 रामटेक 10 नागपूर 11 भंडारा गोंदिया 12 गडचिरोली चिमूर 13 चंद्रपूर। शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 5 बुलढाणा 6 अकोला 7 अमरावती 8 वर्धा 14 यवतमाळ वाशिम 15 हिंगोली 16 नांदेड 17 परभणी। मंगळवार दिनांक 7 मे 2024 32 रायगड 35 बारामती 40 उस्मानाबाद 41 लातूर 42 सोलापूर 43 माढा 44 सांगली 45 सातारा 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग 47 कोल्हापूर व 48 हातकणंगले। सोमवार दिनांक 13 मे 2024 नुसार 1 नंदुरबार 3 जळगाव 4 रावेर 18 जालना 19 औरंगाबाद 33 मावळ 34 पुणे 36 शिरूर 37 अहमदनगर 38 शिर्डी व 39 बीड। सोमवार दिनांक 20 मे 2024 2 धुळे 20 दिंडोरी 21 नाशिक 22 पालघर 23 भिवंडी 24 कल्याण 25 ठाणे 26 मुंबई उत्तर 27 मुंबई उत्तर पश्चिम 28 मुंबई उत्तर पूर्व 29 मुंबई उत्तर मध्य 30 मुंबई दक्षिण मध्य व 31 मुंबई दक्षिण अशा प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक व नाव आणि मतदानाचा वार व दिनांक हे दिसत आहे। या दिवशी सार्वजनिक सुट्टी ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ आणि मतदानाचा वार आणि दिनांक आपल्याला लक्षात घ्यावयाचा आहे। ही सार्वजनिक सुट्टी उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील। तसेच ही अधिसूचना राज्य व केंद्र शासनाच्या कार्यालये नियमशासकीय कार्यालय सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठान यांनाही लागू राहील। सदर अधिसूचनाची माहिती व जनसंपर्क विभाग यांनी वृत्तपत्र व इतर प्रसार माध्यमातून प्रसिद्धी करावी अशा प्रकारचं हे अत्यंत महत्त्वाची अशी अधिसूचना आहे। ती आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।